अनंत एलन वाशिलेचा संघनायक कुठं असेल त्यांनी समालोचन कक्षात संपर्क साधावा. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येत आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येते. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजाची गोलंदाजी मार्फत हरीश मारा करणारा सागर बाबूराव कार्मेट चालवणारी चेंडू शतकचे चेंडू काल धावतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू बॉल वन बॉल टू बाउन्स क्षेत्रकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल 4 धावसाठी खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. पहिलाच चेंडू चांगला समाचार घेत आहे. चौकाराने संघाचं खातं खोलतोय. व्यक्ती का पुन्हा एकदा हरीश मारा करणार बाबूराव. पुन्हा एकदा उंचावलेला चेंडू शतकचे चेंडू जज करताय. चुकी करताय. चेंडू जमीन जाणत एकदा पुन्हा दुसरा घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या फलंदाज पूर्ण करताय. बिटवीन द रनिंग मानली जाईल. सावली संघाकडे 2च्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचताय 6 या धावसंख्येवर. पहिले षटक मार्गस्थ असताना हाणामारीचे षटक सुरेख कामगिरी पाहायला भेटते या दोन्ही फलंदाजाच्या मार्फत. पुन्हा एकदा हरीश गोलंदाजी मार्फत मारा करणार बाबरा. फुटस्पती चेंडू भिरकावलेला शतक तैनात येत आहे. सुरेख शतक चाल भेटते. एकदा पुन्हा धोकावू शकतो. एकाच धाव समाधान मानायला लागेल फलंदाज बाबूराव आणि सागरला. 1च्या सहाय्याने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे बिनबाद सावली संघाची 7. पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष सज्ज गोलंदाजी मार्फत मारा करणार सागर. कार्पेट चालणार चेंडू. एक धाव काही रोखू शकत नाही. बॅटची इनर 1च्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे सावली संघाची 8. आपण जर विचार केला हाणामारीचा षटक या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावसंख्येत भर पाडली तर सावली संघ पुढे जाऊ शकतो. कारण विचार केला गावदेवी वाशिवली संघाचा तर एक बल्लाडी संघ आहे. मोठमोठ्या खेळाडूचा भरणारा संघ. पुन्हा एकदा हरिश्चंद्र गोलंदाजी मार्फत मारा करणार बाबूराव. कार्पेट चालवणार चेंडू. सुरक्षा रक्षण पाहायला भेटते. राकेश पारधी यांच्या माध्यमातून एकाच धाव समाधान मानायला लागत. सागर आणि बाबूराव यांना 1च्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जाऊन पोहोचते. पहिले षटक मार्गस्थ असताना 9. पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष सज्ज मारा करणार सागर. चेंडूला फक्त दिशा द्यायची होती. चेंडू काय फलंदाजाचा समजला नाही. चेंडू जाईल निर्धाव. चेंडूने 50 षटक सामने इशारा. 1 षटका समाप्तीनंतर बिनबाद सावला संघ जाऊन पोहोचतोय 9 धावसंख्येवर. संत सुरेख सुरुवात पाहायला भेटते सावली संघाकडून. अनंत इलेव्हन वाशिवचे पॅकर या ठिकाणी चंद्रकांत पारधी यांच्या आगमन या ठिकाणी झालेले आहे. तरी त्यांना विनंती करीत आहोत की आपण समलोन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं. वैयक्तिक पहिली संघाकडून दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी हाताळणार गोलंदाज असणार वाशिवली संघाकडून लेफ्ट हँड गोलंदाज राकेश. स्टाईल केलणार सावलाराम ज्याच्या बॅटमध्ये एक खणखणीत चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज वैयक्तिक पहिली संघाकडून दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी हाताळणार वाशिवली संघाकडून राकेश. लेफ्ट हँड गोलंदाज चेंडू फेस करताय. चेंडू उचली घेताय. यष्टिरक्षक चुकी करताय. नशिबाचा बोनस चौकार येईल सावली संघासाठी. चौकारात सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे 13. डीजे सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. शतक साथ देत नाही कोणती. पुन्हा एकदा गोलंदाज तीच शैली वापरते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक शतक चुकी करतात आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तिसरी धाव सहजरित्या पूर्ण करताय. धावसंख्येत जाऊन पोहोचते. पंचांचा हा खराब चेंडू इशारा
पंच रन किती? एकूण हे 4 धाव 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे सावले संघ 17. पुन्हा एकदा 17चा खतरा कुठल्या टीमला भेटतोय पाहूया. राकेश गोलंदाजी सुरेख पाहायला भेटते, शतकक्षण पुरेपूर साथ देत नाही. वाशिवली संघाला कुठेतरी पडझड पाहायला भेटते. पुन्हा एकदा राकेश सज्ज उंचावले चेंडू भिरकाव लावलाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू झाला पार्क येईल. सागरच्या बॅटमधना दर्जेदार सावली संघासाठी षटकार. डीजे आपण पाहिला तर दर्जेदार खेळी करणारा आपण अशोक ठोंबरे आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. पुन्हा एकदा कार्पेटच्या आलन मारलेला चेंडू एक धाव काही रोखू शकत नाही. सुरेख शतक्षण पाहायला भेटते. 106 धावसंख्या बरोबर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे सावली संघाची दुसरा षटक मार्गस्थ असताना बिनबाद 24. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्फत मार करणार सावला पंच आमच्या घर होत्यात. गोलंदाज खराब चेंडू जातोय. स्वेरच्या मध्ये धावसंख्या भर पडते. धावसंख्या 1च्या गतीने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे सावली संघाची 25. पुन्हा एकदा राकेश पुन्हा एकदा पशुपती चेंडू टाकतोय. फलंदाजाला काय टप्प्याचा अंदाज सापडत नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या रोखून ठेवले सावली संघाची 25. पुन्हा एकदा सावलारा मारा करणार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पंचांकडे दात भेटायला लावले. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. पाहूया तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय अशोक ठोंबरे. तर अशोक ठोंबरेला मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत करावी. तर पहिला आदर भेटतोय. पहिला गडी बाद होतोय. पंचाने आपला बोट वरती केलाय. पहिला गडी बाद होतोय सावली संघाचा बाबूराव. बॅक टू द गाऊट. पुन्हा एकदा बॅक टू द गट. बाबूरावची जागा सावरण्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर फलंदाज जातो सावली संघाकडून बाळू. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश सज्ज मारा करणार बाळू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फलंदाज वारंवार बीड होते. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. दुसरं षटक मार्गस्थ असताना पंचाचं दुसरं षटक थांबण्याची 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद सावले संघ जाऊन पोहोचतोय 25 धावसंख्येवर. वैयक्तिक पहिली संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी हाताळणार संघाचा मुख्य ड्रम कार्ड अनंत वाघ. पुन्हा एकदा अनंत वाघ लेफ्ट हँड गोलंदाजसाठी सज्ज आहे. मारा करणार सागर. पुन्हा एकदा अनंत सज्ज मारा करणार सागर. पंचांनी लेन पाहिली. चेंडू सुरेख आहे. निर्धाव चेंडू सांगता होते. फिरकीचा जादूगर मानला जातो वाशिवली संघाकडून. अनंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाजी मारा करणार सागर. पुन्हा एकदा उंचावले चेंडू शतक तैनात. शतक चुकी करतोय
जर जमीन झालं एक धाव तर पूर्ण दुसरा की नाही दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करताय. कुठेतरी गोलंदाजी सुरेख पाहायला भेटते पण शतक्षण पुरेपूर साथ देत नाही ते गावदेवी वाशिवली संघाला. आज मला वाटतं गावदेवी वाशिवली संघाचे नशीब नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अनंत सज्ज मारा करणार सागर. पुन्हा एकदा पशुपती चेंडू टाकतोय. पंचांकडे फलंदाज अशा नजरेने पाहत राहिलाय. पंचाने आपली कोणती दात पेटल लावलेली आहे आणि हा निर्धाव चेंडू धावसंख्येत रोख ठेवलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27च्या घरात. पुन्हा एकदा अनंत मारा करणार सागर. पुन्हा एकदा आता पंचाने लाईन चेक केली. हा खराब चेंडू टाकतोय गोलंदाज. शेरच्या सायन धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे सावले संघाची तिसरे षटक मार्गस्थ असताना 28. पंच तिसऱ्या पंचाची मागणी होती. याच्या पुढला स्क्रीनवर चेक केलं जाईल. पुन्हा एकदा अनंत लेफ्ट हँड बॅटमन थोडासा आक्षेप घेतलाय गोलंदाजी शैलीवर. पुन्हा एकदा पशुपती चेंडू सरळ जात आहे. निर्धाव चेंडू सांगतो होते. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते वाशिवली संघाकडून. आनंदाच्या माध्यमातून आता कुठेतरी कमबॅक पाहायला भेटते. रोखून ठेवले. कोणत्याही फलंदाजाला मोठे पटकन मारून देत नाही. तर लेंथ आणि लाईन गोलंदाजी सर्व आक्षेप घेतलाय म्हणून लाईव्ह स्क्रीनवर चेक केलं जाईल. फेर डिलेव्हरी गोलंदाज वापरला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज आनंद सज्ज. सूर्य गोलंदाजी पाहायला भेटते. पुन्हा एकदा सागर भिरकाव केला प्रयत्न. काढवे चालवाली चेंडू शतक्षण धाव चुकी करतोय. एक धाव तर पूर्ण दुसरा घेण्याचा प्रयत्न. शतक्षण पंबल होतोय. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण तिसरा घेण्याचा प्रयत्न आणि धोकावू शकतो. तिसऱ्या धावत फलंदाज सागरला परतावं लागेल. 2च्या 6 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30. डीजे पंचांकडे पंचाचा खराब चेंडू इशारा. स्वेरच्या मध्ये धावसंख्या बरोबर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे सावले संघाची 31. पुन्हा एकदा गोलंदाज आनंद सज्ज. उंचावरले चेंडू शतरक्षण तैनात. चेंडूला जज करतोय आणि सुरेख झेल पाल भेटतय. तिसरा आदर भेटतय. 3 षटकार समाप्तीनंतर 3 गडी बाद सावले संघ जाऊन पोहोचतय 31 धावसंख्येवर. येणारे 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज ती म्हणजे गावदेवी वाशिवली संघाला. आपण जर विचार केला तर खूप सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय. जय देवबा क्रिकेट संघ कलंबोलीवाडी व मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय जनाबाई हिलम स्मृती चषक यांच्या माध्यमातून खूप सुरेख असं आयोजन दर्जेदार आयोजन पाहायला भेटतंय. आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला
दुसरा सामना रंगणार आहे. कोपरी विपक्ष अनंत एलन वाशिवली तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समालोचन कक्षेत संपर्क साधावा. येणारे 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज ती म्हणजे गावदेवी वाशिवले संघाला. तसेच अनंत एलन वाशिवले संघाचे स्पॅकर चंद्रकांत पारधी साहेब कुठं असतील त्यांनी समालोचन कक्षेत संपर्क साधावा. सावळे संघाने आपलं क्षेत्रक्षेत्र सजवलेलं आहे. तसेच गावदेवी वाशिवले संघाची फलंदाजी जोडी पिचवर जाते. एका साईडला असणार जगदीश तर दुसऱ्या साईडला असणार हर्ष. येणारे 18 चेंडू 32 धावसंख्येचं आव्हान ठेवले ते म्हणजे सावळे संघाने गावदेवी वाशिवले संघापुढे. पाहूया कशा रीतीने पार पाडतंय, कोण जिंकतंय कोण हारतंय येणारे वेळ आणि काल ठरवेल. गोलंदाज गोलंदाजी मार्फत व्यक्तिक पहिला संघाकडून मॅनेजर गोलंदाजी हाताळणार सावले संघाकडून सागर सागला खेळणार संघाचा मुख्य स्टंप कार्ड जगदीश लेफ्ट हँड बॅट्समॅन लेफ्ट हँडला खेळणार हर्ष. पाहूया पंचाचा ग्रीन सिग्नल येते सामन्याला सुरुवात होते. येणारे 18 चेंडू 32 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा फुटसमध्ये चेंडू चांगला समाचार घेतोय चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल बिग 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 आउट ऑफ द पार्क. येते जगदीशच्या बॅट मधला खणखणीत षटकार डीजे. धन्यवाद. सागर सज्ज गोलंदाजी मार्फत मारा करणार हर्ष. पुन्हा एकदा कार्पेट आल मारले चेंडू आउटफील्ड पास असल्या कारणाने चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल. सुरक्षित पाल भेटतोय शेवटच्या क्षणाला चेंडू क्षेत्ररक्षकाने जज केला आणि 3 धाव काही रोखू शकलं नाही. धावसंख्येत भर पडते धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे वाशिवली संघाची 10. कुठेतरी एक धाव आपल्या संघासाठी वाचवली. चौकार जाता जाता सुरेख शतरक्षण पाहायला भेटले सावळे संघाकडून. शतरक्षण खूप सुरेख पाहायला भेटले. पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्फत मारा करणार जगदीश. पुन्हा एकदा कार्पेट सानवाली चेंडू एक धाव तर पूर्ण दुसरा घेण्यापर्यंत धोका होऊ शकतो. फेकी खराब दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करतय. 2च्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. वाशिवली संघ जाऊन पोहोचतय. पहिले षटक मार्गस्थ असताना बिनबाद 12. पुन्हा एकदा गोलंदाज सागर सज्ज मारा करणार जगदीश. पुन्हा एकदा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलेला खोदून काढला. एक धाव काय रोखू शकत नाही. 1च्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे
13. अजून या षटकातले उर्वरित चेंडू शिल्लक असणार. सागर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मारा करणार. हर्ष पुन्हा एकदा पर्यंत आज मोठा पटका खेळण्याच्या नादात चेंडू उचली घेत आहे. सरळ निघून जातो एस्टेक्सच्या हातामध्ये. एस्टेक्स आपली कामगिरी चोख बजावत असताना 85 षटक सामने इशारा. एक षटकात समाप्तीनंतर गावदेव वाशिवली संघ जाऊन पोहोचत आहे. बिनबाद 13. वैयक्तिक पहिली संघाकडून दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी हाताळणार महेश. चांगला खेळणार जगदीश. लेफ्ट हँड बॅटमॅन पुन्हा एकदा महेश सज्ज. एसटी उद्ध्वस्त होत आहे. पहिला आधार होत आहे. पहिला गडी बाद होत आहे. बॅक टू द गाउट जगदीश. अनंता येणारे 11 चेंडू. येणारे 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा महेश पहिला चेंडू सफलता मिळवत आहे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा महेश सज्ज. मारा करणारा अनंता लेफ्ट हँड मारणार. भिनकान मारण्याच्या नादात डायरेक्ट हिट करतोय. पंचान करतात आणि पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर करतात. कोपरी आणि अनंत विलेवन वाशिवली संघामध्ये आता टॉचविन होईल. डिसिजन क्लोज आहे. पेंडिंगला असणारा फलंदाज सेफ असणार क्रीजवर. पंच रन किती? एका धावेने धावसंख्येत भर पडते. दुसऱ्या षटक मार्ग असतात. एक गडी बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14. येणारे 10 चेंडू. पंच तिसरे पंच का? तर गोलंदाजावर फेकीचे ॲक्शन घेतलंय. पाहूया गोलंदाज जर फेकीच्या शैलीमध्ये आढळला तर बाद केला जाईल. पुन्हा एकदा लाईव्ह स्क्रीनवर चेक केला जाईल. महेश KTC लाईव्ह ही स्पर्धा कव्हरेज करते. त्यांचे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा चेंडू उचली घेत आहे. पंच थोडं थांबत चेक.
पेर डिलिव्हरी. तर पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. निर्धाव चेंडू सांगता होते, फलंदाजाला रोखून ठेवले, कोणते मोठे पटके मारून देत नाही. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी मारा करणार हर्ष. पुन्हा एकदा कार्पेट आलून मारलेला चेंडू, शतकशील चेंडू काढतात. एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करताय. बिटवीन द रनिंग मानली जाते. हर्ष आणि आनंद यांच्या माध्यमातून 2च्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे गावदेवी वाशिवली संघाची. एक गडी बाद 16. दुसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, मारा करणार हर्ष. उंचावले चेंडू, 2-2 शतकशील चेंडू काढले जातात. पंबल होतात, चुकी करताय. चेंडू जमीन धावत. एकदा पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करताय. बिटवीन द रनिंग मानले जाते. 2च्या सहाय्याने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे 18. येणारे 7 चेंडू, अजूनही 14 धावसंख्येची गरज. सामना कोणी हारला नाही, कोणी जिंकला नाही. येणारा वेळ आणि काल ठरवेल, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानात पडत नाही तोपर्यंत कुणाच्या बाजूने आपण निकाल सांगू शकत नाही. येणारे 7 चेंडू, अद्याप 14 धावसंख्येची गरज, ती म्हणजे गावदेवी वाशिवली संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, मारा करणार हर्ष. मोठा फटका केल्याच्या नादात भिरकावून लावलं, चेंडू थांबणार नाही. चेंडू झाला आडवतो पर येतो हर्ष बॅटमधला. दर्जेदार गावदेवी वाशिवलीसाठी नशिबाचा षटकार. डीजे खूप सुरेख अशी धून पाहायला भेटते. डीजे मास्तर यांच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं. संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी हाताळणार. येणारे 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. कुणाच्या खांद्यावर जिम्मेदारी असणार गोलंदाजीसाठी. बाळू सावले संघाकडून गोलंदाज असणार. लेफ्ट हँड बॅटमन अनंत स्ट्राईकला खेळणार. येणारे 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्फत मारा करणार अनंता. पुलटस्पदी चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरतय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. येणारे 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. येणारे 5 चेंडू 8 धावसंख्येची गरज. समीकरण एवढं महागडं नाही. पाहूया अनंताच्या खांद्यावर जिम्मेदारी असणार. गोलंदाज बालू सज्ज, मारा करणार अनंत. फुलटस्पदी चेंडू खोदून काढला. एक धाव तर पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, सुरक्षा रक्षण पाहायला भेटतंय. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करते फलंदाज. बिटवीन द रनिंग मानली जाते. 2च्या 6 धावसंख्येत भरते. संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे येणारे 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका संघाला विजय करून जाईल. पाहूया कोण जिंकतंय कोण हारतंय. येणारा काल आणि वेळ ठरेल, कारण येणारे 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज. दोन्ही संघाच्या पासल्या फुसफुस करतील. पाहूया बालू गोलंदाजीवर फुटस्पदी चेंडू भिरकावून लावला. एक धाव पूर्ण, सुरक्षा रक्षण पाहायला भेटतं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न धोकावू शकतो. पंचांचा बोट वरती होतंय. दुसरा आदर भेटतंय. हर्ष बॅक टू द गौट. 106 धावसंख्येत भर पडते. आता येणारे 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. येणारे 3 चेंडू 5 धावसंख्येची गरज. पाहूया बालू आपल्या संघासाठी धावा डिपेंड करतय की अनंत आपल्या संघासाठी धावा डिपेंड करतय. कोण जिंकतंय कोण हारतंय. येणारा 3 चेंडू मध्ये
कार्पेट चालवाले चेंडू, चेंडूला फक्त दिशा दिले, सन्मान दिलाय आणि चेंडू थांबणार नाही. 1 बॉल 2 बाउन्स येत आहे दर्जेदार खणखणीत आनंद बॅटमॅन चौकार डीजे. धन्यवाद. खूप सुरेख असं धून पाहायला भेटते, आपल्याला ऐकायला भेटतंय. या वर्षाचा आपला एकविरा आईचा न्यू सॉन्ग, आपटेकरांचा मानाच्या पालखीचा सॉन्ग आपल्याला या स्पर्धेत ऐकायला भेटलं. येणारा 2 चेंडू आणि फक्त 1 धावसंख्येची गरज असणार वाशिवली संघाला. दोन्ही संघाच्या पासल्या फुसफुस असणार. कोण जिंकणार, कोण असणार हरणार. येणारे 2 चेंडू, 1 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा बालू सज्ज, 1 धावसंख्येची गरज असणार वाशिवली संघाला. आणि वाशिवली संघ विजय होत आहे. तसेच पराभूत संघ सावली संघ सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. विजय संघ वाशिवली संघ सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला अनंत इलेवन वाशिवली संघ, आपण आपला निर्णय लगेच कळवायचा या ठिकाणी. फलंदाजी स्वीकारलेली आहे, तर कोपरी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. वाशिवली संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे.